अध्यात्म जीवन आणतो. मोमेंट टू मोमेंट म्हणाली प्रत्येक क्षण अवलोकन करता बस का. लास्ट वीक म्हळ्यार मागच्या आठवड्यान तो आम्ही प्रश्न घेतले त्यांना 1 वर्षा पहिले की 6 महिन्या पहिले 2 महिन्या पहिले उत्तर कसं मेळचें म्हळ्यार मस्त इम्प्रुवमेंट ना म्हळ्यार परिवर्तन चेंज ना. म्हळ्यार तांच्यान एवरी मिनीट इम्पॉर्टंट आसा आनी 6 म्हयने 1 वर्स आमी जर काडलेली म्हूण ताका म्हणटाची हे साधारण मार्गदर्शक म्हळ्यार एक जन्मांत जावच न्हय. एक जन्मांत जावच्याक न जायनाक सेलेक्ट म्हण हेंच कारण ताका म्हणटाची उदासीनता. सो आज सर्व लोकां लागीं हें धार्मीक उदासीनता म्हणटा न्ही इंडिफरन्स हें आमी ओवरकम करता. ह्या विशयान तूं एवरी मोमेंट इज इम्पॉर्टंट. असं म्हणटा ताका फाल्यां करचें आज करचें आतां कर. सो ह्या दृश्टीन तुमी पयलीं अवलोकन कर न्हू म्हळ्यार लौकीक कर्तव्य करता पूण ताजे खातीर आमी कशें करतात मिनिमम एक प्रत्येकाक लौकीक काम आसलें घर म्हणलें दार म्हणलें संवसार म्हणलें ताजे भायर अनवॉन्टेड एक्टिविटीज थोड्यो आसता ताका गरज नाशी वच्चें तें परत रिड्यूस करता न्हू. ताजे खातीर आमी थंय वचचें हांगा वचचें म्हळ्यार कारण तें खंय तरी गेल्यार साधकाक प्राप्त जावका. असल कार्यक्रमांत अटेंड करून तुमी प्राप्त कसं जायना. ऑन द कॉन्ट्ररी तुमी कसं कमायल आसलें लॉस करून घेवन बसतात. खंयचे एक कार्यक्रम तुमी दैविक कार्यक्रम म्हूण लेखताची वताची फायनली कसं तें प्राप्त जायना पूण खंय प्राप्त जाता आमी थंय अटेंडन्स घालता थंय प्राप्ती करून घेवका. सो हें एक इम्पॉर्टंट पॉयंट तुमी लक्षांत दवरता. कशें लायक म्हळ्यार हो क्षण आसा पळय वेरी इम्पॉर्टंट आनी तुमगेलो असेसमेंट लेट इट बी फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. सो सकाळीं सांजे कंपेर करता सकाळीं कसं केलें काल कसं केलें. सो रात्री विचार करता सकाळच्यान हांव कसं केलें काल कसो संकल्प केल्लो फाल्यां कसं करता म्हूण ताका म्हणटा हांगा शीघ्र प्रत्येक कसं जावं म्हळ्यार शीघ्र जावका आनी पोस्टपोनमेंट डिले इम्पॉसिबल हे शब्द आमगेले येवनी. हें पयलीं दोन म्हणटा आसा हें म्हगेलें जायना आय कॅनॉट डू हें येवनी. फाय करें पोस्टपोनमेंट हें येवनी तुमगे लागीं आतां करता म्हूण तसलें एक एटिट्यूड डेवलप जावका. सो हाजी प्रत्येक मनशान त्याग करता म्हूण आमी चॅरिटी म्हणटाची. हें संप्रदाय आमगे हिंदू धर्मांत प्रत्येक धर्मांत आसा. ताका कसलें एक कमाई आसा इनकम सर्टन पर्संटेज तो समाजाक की धर्म कार्याक विनियोग करता. सो रायट फ्रॉम 25% आज एक 5-10% येवन दाबलें कितलें येवन दाबलें 5-10% आनी थोड्या लोकांक तें येना 5-10% तें येना तांकां. सो त्याग आनी बलिदान खंयचे मनीस करता तेन्ना ताका एक धार्मीक शक्ती प्राप्त जाता. सो धर्माक शक्ती केन्ना प्राप्त जाता काय म्हळ्यार त्याग आनी बलिदान करता आनी त्याग आनी बलिदान केले निमित्त आमकां कसं जाता काय म्हळ्यार देवा कडेन प्रेम जाता. सो देरफॉर निस्सीम भक्ती तुमकां जावका स्ट्रॉंग डिवोशन देवा कडेन निश्ठ वाडका तेन्ना तुमी कसं करता म्हळ्यार प्रथमत त्याग करता. सो सर्व लोकांन साधकान त्याग केल्लो आसा आनी त्याग हाच्यान तुमकां नांव मेळटा भोगान न्हय. कितले वेळ आमी हें उदाहरण रेफर केल्लें आसा. भोगान कोणें वयर आयले ना. मस्त लोकांनी भोग जीवन काडलें विलासमय जीवन काडलें कोण उडगास घेतलें ना. ताणें एन्जॉय केलें म्हूण कोणें सांगलें कोणाला सांगताची बली चक्रवर्ती कर्णाले. सो तशें तुमी एक त्याग वृत्ती करून कोण 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 अशी बलिदान सॅक्रिफायस ते कोण 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 ते मोठेपण प्राप्त करून घेवका. सो आमगेलो सर्व शक्तीतान आसा आनी सर्व लोकांनी जर त्याग आनी बलिदान जर केल्यार आमगेलो एक धर्म एक उच्च स्थैर्य म्हणटा न्ही उच्च मट्टाक वचून पावता. सो हे गूण सर्वान तुमी डेवलप करून घेवका
ताजे निमित्त आमकां कसं करता की म्हळ्यारी भक्त लोकांना अनुकरण करता ताणें कशी भक्ती केली, संतान संत लोकांनी खंयचे साधू संत लोकांनी खंयचे मार्ग परिक्रमण केला तें परावलोकन करता, त्या मार्गावर वचचे प्रयत्न करता आनी दुसरें कसं करता म्हण ना. तें पुरा आमी वाचचे उद्देश कसं की म्हळ्यार गुरुचरित्र की राघवेंद्र स्वामी परचरित्र वाचचे कारण कसं की म्हळ्यार ताणें कशें प्राप्त करून घेतलें, ताणें कशी बलिदान केलें, ताणें कशें सॅक्रिफायस केलें. देवा खातीर तुमी राघवेंद्र स्वामीन ताका फॅमिली पडलें न्हू, परत सोडून घरदार पण सोडून वचचें पडलें. सो त्या प्रकार त्याग केलो मात्र देव मेळटा. सर्व धरून बसून देव जाल्यार देव मेळना आमकां. देव जावं जाल्यार हें सोडका, हें जावं जाल्यार तें सोडका. म्हळ्यार आमी दोनी धरून घेवचो प्रयत्न ते जायना. म्हळ्यार सोडका म्हणजे तशें न्ही, लिटरली न्ही, मनांतल्यान वचका तुमगेलें. हें संवसार म्हणटा कथं नास न्ही, तर मनांतल्यान वचका. प्रॅक्टिकल सोडका म्हणना, म्हळ्यार आसलें ते की तुमी एटॅचड उरले ताका. कसं एक संवसारान जावचें वचचें आसा पळय, ते प्रत्येकाल कर्मा प्रमाणे जाता आसा. थंय ते एटॅचमेंट आमकां येवं न्ही, तें तागेलें कर्म. सो आमगेलें कसं जाता तितलें आमी करत सुबें ताका मस्त आमी कन्सर्न जावन प्रयोजन ना. त्या निमित्तान आमी संत लोकाले, साधू लोकाले, भक्त लोकाले स्तुती करता आनी तांकां जर वेगळेच जर केलें, कंडेम जर केलें न्ही, आमकां म्हळ्यार देवाक वेगळें केल्यार जाता आमी. सो देवाक कंडेम करता, वेगळें करचें आनी साधू संत वेगवेगळे न्ही. थंय शक्तीचे दोन रूप आहाय, खंयचे साधू आनी देव. ताजे खातीर कोणाक तुमी कंडेम करनाकाची. आदी पयला मनुष्य ऋणाशिल निमित्त जल्मा येता. ऋणाले येनाशिल तुमी, कारण की दिवचें आसा घेवचेंच म्हूण आयले. चवथो कसो लायला मागीर घेवचें आयला म्हूण थोडे लोक पयला हाडून दिता ताका. आनी थोडे लोक म्हळ्यार दिवच्याक आयला, दिता वता खंड मे बी तो कसो दिता म्हण ताका बसवरीश ना. ताका एक भावना येता, फिलींग येता, नामाक असो की ताका प्रेरणा शक्ती निमित्त तो दिता आसता. हाजे अर्थ कसो की म्हळ्यार हे प्रपंचांत पुरा कसं कसं जाता पळय ते ऋणानुबंध म्हणटात. ऋण पेड खर्च करता पुरा जावचें. आतां एक चल लायला घरांत तसले का पयशे खर्च करता बसतो. ते म्हळ्यार तो बापायलें काण घेता आसा ऋण मातशें दिल्लें. आमी घेतल्यान कसं म्हणटा की म्हळ्यार आतां ही कल्पना आमकां येना, तो बरें खर्च करता बसता. आनी केन्ना कोण घेता आवय बापूय त्रास दिता आनी म्हाका जल्माक त्रास दिल्लो आसता म्हूण थंय तुमकां त्रास दिवचा जल्मा येयलो आसता. आतां तुमकां दिसता कसलें टेन्शन करता, तुमी कितलें टेन्शन केलें तुमकां कल्पना आसा की. म्हूण आदी हें पुरा रियलिटी आमी एक्सेप्ट करता. तुमी कसलें केलें तेंचे तुमकां येता आसा आदी. मातशें ताका पेड केलें, मातशें तुमी तागेलें आयकलें ना. आतां तुमी म्हगेलें आयकना म्हणटा, तुमी आयकलें पळय प्रश्न आयले तुमी कितलें आयकलें म्हणून मागच्या जल्मांत. ह्या जल्मांत आयकना मागच्या जल्मांत कसलो चोडा. सो नॅचरली सो आदी पयला ऋणानुबंधाचो व्यवहार म्हूण ताका म्हणटाची कोणाक ग्रह दोश आयलो, ग्रह शांती म्हणे, त्या निमित्तान भटा दक्षिण मेळका आशिल्लें दानांनी म्हूण ते ग्रह तशें करता. ते ऋण पेड करता न्ही ताणें. आतां कोण कोणाल की बायल दिलें, कोण बामूण जालो, ते वसुलीक आयले त्या रुपान. कसं लायलें वसूल आयले. आनी कोणाक चड कडलें भाव भयणी, भाव चोप्पी घालून गेलो आनी कसं गेलो. तो कसं की म्हळ्यार मातशें ताका चोप्पी घालता आसता तो वसूल करून गेलो. हें सर्व ग्रह बाधा आसूं की खंय वचचें आसूं येवचें आसूं व्यापार करचें कोणालें आसूं पुरा कसं की म्हळ्यार ऋणानुबंध. तें ऋण पेड जावं आनी ऋण पेड जाले सुद्दां आमी मुक्त जायनाचे. सो ताजे खातीर म्हणटा हांगा वचून घेवं नाका, त्या वचून घेवं नाका, खावं नाका, घेवं नाका म्हणचें कारण तें ऋणां पडलें न्ही तुमी. आनी तें ऋण पेड करचे खातीर आनी एक जल्म आमकां घेवचो पडटा. सो कितलें तुमी ऋण उणें करता तितलें तुमकां बेटर. आनी कितलें तुमी वाडयताचें पळय प्रपंच तितलें ऋणानुबंध वाडटा तुमगेलो, ऋण वाडटा. ताजे खातीर संत लोक पळय कसं करता अशें म्हळ्यार खंयच्यान एकलो वचून बसता अशें. ते ऋणा प्रश्न येना न्ही, दिवचें घेवचो प्रश्न येना ते. आतां आमी तशें करचें ना. आमकां म्हळ्यार एक संवसार आशिल्लो निमित्त वॉट वी कॅन डू इज वी कॅन मिनिमायज. थंय वचून खावचें, हांव खावचें तें बंद करयता आमी. शक्यता आसा आमी लोकांक दिवयता थंय वचून खावचें तेगेलें. तो ऋणांत पडका, आमी तागेले ऋणांत पडचें. सो मनशान अशें करता की म्हळ्यार त्याग दान धर्म अशें करता की म्हळ्यार
आमगल ऋणांत तांणी उरकासो तांणी आमगल ऋणांत आम्ही तांगल ऋणांत उरणे अशें तुमी एक प्रयत्न करता. ताजी लौकीक म्हणटा भारी जबरदस्त अट्रॅक्शन आसता. भांगर म्हळ्यार अट्रॅक्शन आसना. नाल्यार मनुष्य लवटून बसता भांगर म्हळ्यार. पयस म्हळ्यार अट्रॅक्शन आसा. शरीर अट्रॅक्शन आसना आसा. म्हणून म्हणटा थंय पळय देवान मायेन सिरकोत्या पळय करून घालें रूप की पैसो धन कनक आनी आस्ती पास्ती हें सर्व कसं लायकी म्हळ्यार हें अटॅचमेंट देव हाजे बरोबर करयता आनी मागीर तांकां सिरकता. सो खंयचे मनीस देवाक निश्ट जावन आसा, खंयचे मनीस गुरू मार्गदर्शन मुखार वता आनी तो एट्रॅक्ट जायना. खंयच्यान एट्रॅक्ट जायना, प्रापंचीक वस्तून तो एट्रॅक्ट जायना आनी जावनी मनशान. तर तुमी एक लक्षांत दवरा, कशें संबंध तुमी वाडयता पळय तेंचे मायान जाल म्हणटा पळय ते वाडटा वता. व्हड कुटूंब म्हणाले कळ्ळें. व्हड कुटूंब म्हळ्यार जाल्यार मायेन जाल्यार व्हड आसना नाल्यार तागेलें मायेचें कटन आसा पळय तें बरें व्हड करून घेवन बसला हांव. ते शॉर्ट करता पळयना तो आनीक व्हड करता. आनी मस्त संग्रह केले. संग्रह कशें केले काय म्हळ्यार देव म्हणटा पळय पळय करूं करूं म्हण हसता बसता देव कळ्ळें. हाका आनीक रियालिटी कसं म्हणून कळना. म्हणून रामधन जर असलं थंय परवश करता. पायो जे महिने म्हणटा पळय ती म्हळ्यार ती मिराबायलगूच आसली तुमकां. राजघराण्यांत दिलें ताका. तसं ते राजघराणें आशिल्लें ते राजभोग घेवन सोडून घेवन हें धन प्रिफर केलें तेणें. खंयचें रामधन. आज आमी एक सान एक मांगडा कुडक्या खातीर ताजे म्हाका पडटात. आनी कसं एक पोसेशन आसलें म्हणून हें भौतीक आकर्शण म्हणटा जबरदस्त आसना. ते कोणाक हें करना. ताका नाका जाल्यार ते कोण पळयता तो. मसलो गुच आसा कडलें आमी तें घेवता जाल्यार ते कित्याक एक अट्रॅक्शन रियलिटी आसना आसनी. मला गोच करता हें पळय मायेचें पळय तुमकां कळ्ळें जाल्यार ते पळयल्यार तो अट्रॅक्ट जाता ते. आतां वस्त्र आसूं भुशण आसूं आनी कसलें आसूं घर आसूं वेहिकल आसूं हें कळपूण थंय वता लक्ष. तें कारण कशें की म्हळ्यार देवान तशें पुरा आमगेलें घेवन दवरलें कळ्ळें. ताका म्हणटा हांव कसलें पळयना देव म्हण सूरदासान म्हण काय सूरदास कोच आसलें तुमकां. ताका दोळे ना दृश्टीहीन. कृष्ण परमात्मा प्रत्यक्षात तागेले आनी कृष्ण परमात्मा म्हणटा तुका दोळ्याक दृश्टी अनुग्रह करता म्हण हांव संपूर्ण पळय म्हण. तेन्ना तो म्हणटा नाका. तुगेलें दर्शन जालें नंतर आनी हें परत तुगेलें मायेक म्हाका पळोवंक नाका म्हण. अंतर्मुखी जावन हांव ध्यान करता दोळ ना जाल्यार म्हाका लक्षांत परत वचना एट्रॅक्ट जायना हांव. आमी जाल्यार एक दोळ दी म्हण तशें जाल्यार ताणें कसो म्हण मेळ्ळी अंतर्दृश्टी दोळ जावका म्हणना न्ही. दोळ जर आसले मग परत पळयता बसता न्ही. आतां आमी जपा बसले एक वेळ अशें लक्ष घेता आनीक वेळ आनी खंय वता. हें तशें न्ही. पळोवचें कसलें ना. पळोवचें आशिल्ले नंतर विचार येता मनांत. पळोवचें ना म्हळ्यार विचार खंय येता. सो विचार आयले निमित्त तुमगेलें हें ध्यान की कसं पुरा मन डायवर्ट जाता. सो सूरदासान म्हळें देवा आनी कांय नाका तुगेलें पवित्र दर्शन जालें नंतर आनी अपवित्र वस्त्र हांव पळयना तें म्हाका नाका. हें आमगेलें तसलें भक्त आसता पळय. म्हण हें पळय आमी उदाहरण घेवंक तागेलें हाजें उदाहरण घेवंक म्हण दोळ काडून घे म्हण सांगता म्हणून आमी आशिल्ले दोळ तुमी आसल्या पुरो वेव्हार जावका आमगेलो. एका कसं माणूस म्हळ्यार आमकां एट्रॅक्शनान तूं घाल नाका म्हळ्यार ताका म्हणटा पळय दोळ आसले की म्हळ्यार देवा तुगेलें रूप पळोवच्याक तोंड तुगेलें स्तुती करच्याक कान तुगेलें भजन आयकुच्याक प्रत्येक अंग कशें लायक म्हळ्यार ताका समर्पीत. हात तुगेलें सेव करच्याक पांय यात्रे वचच्याक ब्रेन तुगेले बद्दल विचार करच्याक प्रत्येक अंग कशें म्हळ्यार हें स्पिरिच्युअलायजेशन म्हणटात ते. प्रत्येक अंग तुमी कशें करता त्या देवा बद्दल डेडिकेशन म्हणटा न्ही ताजे खातीर तुमी करता. सो केन्ना माया आवडना तुमी पडटाची ताका आध्यात्मीक आसक्ती अभिरुची निर्माण जायना.
म्हणजे म्हणता पळय हें पळयात कितले लोक पळयले काय तुमी तें तुमी आतां जपात दवर कितले लोक येता पळय. पण आमचं हे माया बद्दल कितलं एडवांटेज एक म्हळ्यार हें जालें, दुसरो पिकनीक जालें कळ्ळें. तिसरा कसांनी एक जाच म्हूण एक वताचें कसांनी जावचें ना तें हें परत देवालें तें एक माया कळ्ळें. हें केलें तें जाच म्हणटा पळय तें एक माया कळ्ळें. तुमी कसालें केलें तें की देव पर्यंत तागेलें मनांत येना तें तुमकां कसलें मेळना आमकां कसलें मेळना. सो हें पळय एक एट्रॅक्शन आमकां. सो हें जबरदस्त एट्रॅक्शन आसा पळय यू हॅव टू ओवरकम. म्हूण कृष्णान म्हणलें खंयचे मनुश्य माया पार करून येता म्हगेली माया ताका हांव प्राप्त जाता म्हूण. आतां प्रथमांतलं माया म्हणून तुमकां आनीक कसं म्हणून वचना. वचस की माया म्हण ना. कोण म्हणटा ते फस्ट तुमगेलें शरिराच माया दुसरें नाका. हें आसा पळय मायेचें रूप हें कळ्ळें. आनी हाचे बघ कितलो टायम काडटा पळय आमी. कितलो वेळाचे वेळार येदोळ राबता 50 वर्स सम करून घेतलें तें सम करून घेतलें. हें शरिराचें माया माया तेन्ना फॉरगेट अबावट अदर थिंग्स. आतां माया म्हण आतां कळ्ळें तुमकां आमगेलें शरीर माया म्हण इतले दीस कळ्ळें इतलें कोच नाशिल्लें. ताजे नंतर पळोवच पडा मायाक तुमी. आतां माया म्हणटा कळ्ळे नंतर वच वच एट्रॅक्शन वचना. तुमी आयकून वतात पळय की न्हय. आतां फाल्यां चल्लेलें लग्न आनी कितलो भांगर करता. तें मुमेंट येता तें आनी प्रॅक्टिकली पळयल्यार वय कशें म्हळ्यार पुरो भांगर पुरो न्ही आदी त्या शिवाय व्हडलीक जायना. सो माया फर्स्ट ऑफ ऑल डिफिकल्ट टू अंडरस्टँड. कळ्ळे नंतर तें ओवरकम करचें भारी कश्ट. आनी हें ओवरकम केले नंतर आमी देवा लागीं पावताची. आनी कृष्णान म्हणलें तेंची कशें की म्हळ्यारी म्हगेलें माया म्हूण तुमकां कशें म्हूण कळना. गोत जालें की तुमकां तें क्रॉस करचें भारी कश्ट. आनी तो कोण तें क्रॉस करून येता पळय तो म्हगे लागीं पावता. आनी तसो खंय तरी तो म्हणटा खंय तरी लक्षांत कोटी कडल्यान एक मनीस त्या स्टेजार येवन पावता. सो ताजे खातीर तुमी हें माया बंधन की माया बजार म्हणटा आमी. माया मोहांतल्यान सुटका फ्री जावपाक तेन्ना तुमकां हातूंत आसक्ती निर्माण जाता. सो सर्वे सादारण लोकांक हातूंत आसक्ती कसली निर्माण जायना म्हळ्यार हेंच कारण. आनी कशी जेवण करून आयलो पांय पडून आयलो भजन म्हणलें हाज एवरीथींग न्ही. एक रॉंग नोशन आसा आमगे लागीं. तांकां म्हळ्यार प्रसाद घेवन आयलो म्हणून जेवण करून प्रसाद घेवन. भावना ओके बट रियालिटी तांकां कसलें बेनिफीट ना. आनी कोणें म्हणलें भजन केलें ना वा इतलें कळ्ळें भारी केलें तें तितून पुर्ती जालें. देवा वयलें प्रेम आयलें की आमकां ना. सो भजना मुखांतर देवा वयलें प्रेम येवका. भावना मुखांतर प्रेम येवका. आयकल्या नंतर आमकां देवार प्रेम येवका. त्याग केल्या नंतर देवार प्रेम येवका. तें येना आमगे लागीं. सो ताजे खातीर देवान कशें म्हणलें की म्हळ्यार प्रेम खंय आसा हांव थंय आसा म्हूण. सो ताजे खातीर तुमी कशें करता म्हळ्यार कोणा वयर द्वेश करनाका. तो कसलें करो तो तागेलो धर्म करता. आतां उदाहरण जर घेतल्यार सर्पाल धर्म कसलो चाबचें म्हूण तुमी चाबता वता तुमगेलो धर्म चाबचो म्हळ्यार आतां तागेलो धर्म द्वेश तुगेलो धर्म कसलो आं सांगता मात्र सांगता बरें छंद सांगता धर्म तूं म्हणलें हांवें जाल्यार तें कळ्ळें सांगता सुलभ आसा सामकें कळ्ळें म्हूण ताका म्हणटा ती तो द्वेश करता हें करता जाल्यार तुमी इजिली ताका विन जावचें कशें म्हणजे तुमी प्रेम दाखोवका तो तागेलो करता वचो सर्व तागेलो धर्म करता. आमी चाबता वचचें न्ही सुण भोंक म्हण आमी भोंकतात सुण आयलो भोंक म्हणटा तुमी ताका कशें उतर दिता तुमी ताका दिनात न्ही म्हूण तो तागेलो धर्म करा तुमी तुगेलो धर्म करा. तो एक म्हळ्यार तुमी कोणाकय द्वेश करनाका ती आनी प्रेम आसा पळय प्रेमान ताका म्हणटा ती एवरीथींग यू कॅन कॉन्कर सर्व तुमी वश करून घेवचें जाता प्रेमाक एक्सपेरिमेंट करून पळयात तुमी. आनी खंय प्रेम आसा थंय द्वेश उरना द्वेश आसले कडल्यान प्रेम उरना. सो द्वेशाक तुमी चान्स दिवं नाका तो कसलें करा आनी एक मनीस आसा न्ही तागेले बगी तुमी विचार तुमी तुमगेले बगी विचार करा आनी तो करेक्ट जाता की पळयात तुमी करेक्ट जायना जाल्यार सोडात तें कळ्ळें की प्रयत्न करचें आमी तांकां कसलें ना न्ही प्रयत्नान पयस पडटले कांय पयस पडना वय की न्ही. आतां पेशंस समाधान ताका पयस जावं नाका म्हणून समाधान एक अशी गूण आसा ताका कसलें पयस पडना तुमी साधन करता तें कूल टेंपर डेवलप केलें जाल्यार तो कसलें करा. एक स्टेज अशी येवका की
इतलें केलें की कांय म्हणटा ताका दिसता कळ्ळें हांवूच खंयचें चुकता म्हूण. हाजे प्रेमाच फर्स्ट कशें सारकें म्हळ्यार हें साधनेचें म्हळ्यार तुमगेलें पेशन्स आसलें समाधान ताका एक ना एक दिवस दिसता की हांव चुकलां म्हूण. त्या पर्यंत तुमी हें प्रॅक्टीस करता दिसना जाल्यार तिका प्रॉब्लम ना कित्याक तुमी तुमगेलें धर्म की तुमगेलें आचरण तुमी सोडिल्लें ना. हाजे हें पळोवन आमकां असल संस्कार विचार गुरू मुखांतर आवस बापूस मुखांतर म्हारगड लोकांना ज्ञानी लोकां मुखांतर हें पळोवंक मेळटा. तांत महत्वाची कसंकी म्हळ्यार आमकां आवस मातृदेव भव पितृदेव भव म्हणटात मनशाल परिचय कशें जाता म्हळ्यार अवसल निमित्त जाता. एक मनुष्य अशें आसा म्हणून जाल्यार तुमी अशें लागता की हागेर अवसूच तशें आशिल्लें म्हूण. आतां एक मनुष्य दान करता आनी कसं करता हाजेर कसं म्हळ्यार अवसू तशें करता आशिल्लें म्हूण. एक आतां मनुष्य तागेलें शांत चित्त समाधान आसा देवार प्रेम आसा हाजेर कसं म्हळ्यार अवसल गूण तशें आशिल्ले ते अवसले संस्कारच हांगा आयले. सो बेस्ट ताका मनशाक नियरस्ट पॉयंट कशें म्हळ्यार प्रत्येक मनशाक आवसू. मोस्ट ऑफ द टायम तो आवसू लागीं उरता आनी तुमगेलो पुरो एक्सपिरियन्स आसतलें पळय की न्ही. तुमी कोणाले जास्त टायम काडला आवसल्या की बापसल्या आवसल्या ओके म्हळ्यार टील मॅरेज मागीर सोडा मागीर तें कशें आसा तें पुरो सायकल प्रत्येक लोकल जिवनांत आसा. सो हाजी चेडवाल परते कोणा खंयच्या निमित्त आवसू निमित्त जाता. आवसू तसो आसल्यार तशें येता तता अशें म्हणटा न्ही तशें. सो सत्य खंय आसा तें धर्म आसा आनी धर्म खंय आसा तें विजय आसा. तुमी आयकलां आसतलें हें सत्य धर्म वेगवेगळे न्हय म्हण तुमी केन्ना सत्य उलोवच कॉम्प्रमायज करनाकात. हांव पळयलें जिवनांत तूं हें सत्य म्हणटा एक पावर तें एक शक्ती आनी ताज्यान मस्त काम जालें. असत्य उलोवन खंयचें काम जायना पळय तें सत्यान हांव जालें हांवें एक्सपेरिमेंटेड विथ ट्रूथ म्हणटा न्ही जाल्यार आमकां कशें दिसता तें सत्य सांगलें तो आयकयच ना म्हूण काम जायच ना म्हूण पटून तशें ना तें सत्य सांगून येयात तुमी. हांव पळयलें तें कडलें खंयच्या परिस्थितींत मनशान सत्य उलयलें जाल्यार सत्य उलयतना आनेकल्याक कळटा तो बुदवंत आसल्यार तुमी सत्य उलयता की असत्य उलयता म्हणून कळटा. आनी हांव 2-3 म्हगेले हांवें पळयलें इवन एट गव्हर्मेंट लेवलान पळय तुमी ताका सत्य उलयता आसतना. इवन हांव सोयरीके गेले तेन्ना सुद्दां सांगलें कळ्ळें तो चलो अशेंच पुरा मागता लागलो तेन्ना हांव सांगलें म्हगेली परिस्थिती तशी आसा म्हूण. तेन्ना आवसूं म्हणलें पुता तो सत्य सांगता आसतना म्हळ्यार हांवें सांगचें म्हळ्यार हें 3-4 कडेन हांवें पळयलां कळ्ळें. आवसूं म्हणटा पुता तूं तशें बसनाका कळ्ळें तो कसो सांगता तें आयकून घे म्हणून आवसूं ना म्हाका ताका पुता एडवायस केला. सो हें सत्य म्हणटा ताका मरण ना आनी सत्य म्हणटा तो परमनंट आनी त्या सत्या खातीर आमी पुरो हाजी बद्द जावका आनी सत्य वचन म्हणटा न्ही पुण्य कोटीचो उडगास येता आमकां. गायच आयकलें ते गायच नांव पुण्यकोटी. ते म्हणटा आपल्या वासराक हें दूद दिवन वापस येता वापस आयल्यात ओके परिवर्तन कोणालें जालें म्हागेलें जालें न्ही म्हळ्यार पळय सत्याक कितलो वॅल्यू आसा म्हूण हांव म्हणटा तशें आतां तुमी अशें एक्सपेरिमेंट केलें ना म्हूण तुमकां कसो दिसता म्हळ्यार इमिजिएट गेना खातीर पटवून उलयताचे. बट आज म्हणटात सत्याक आदी हो दिवस न्हय सत्यान जीवन जायना पळय आमी म्हणटात तें कोण कसलें म्हणून कळ्ळें फायनली आमकां मनांत उरता न्ही. आतां धर्मराय कसो जालें पळय मेरोबा कुंदरो म्हणटा न्ही अश्वत्थामा ताका म्हणना कृष्णालाच म्हणटा कितें म्हणटा तो कसो म्हणटा ते काम कर होगूर म्हणटा म्हणून असं ते जायना कित्याक म्हणल्यार न्ही आयकना जाल्यार सगळें मिस्टेक तें आनी म्हूण म्हण हांव म्हणटा कशें जाल्यार ताका समाधान ना जालें तें हें कशें फस्ट सेंटेन्स व्हडल्यान म्हण पळय अश्वत्थामांतल्यान तें म्हणना दोनूय दृश्टीन करेक्ट आसता. अश्वत्थामा म्हणल्यार हस्त गेल्लो खंय अश्वत्थामा पोच गेलो ना जाल्यार अशें करका पडटा कारण मागीर धर्माचे विशय आसा म्हणून हें धर्मा विशय केन्ना तुमी हें करका पडटा. स्वार्था खातीर अधर्म करचो न्ही स्वार्था खातीर आमी फाटीं उलोवच न्ही. सो धर्म स्थापनेक की कोणालें एक बरें जावचें आसल्यार आतां उदाहरण जर घेतल्यार एक पेशंट आत्महत्या डॉक्टर केन्ना म्हणना तूं आत्महत्या म्हूण
देव असं पळोवया म्हणटा आनी प्रयत्न केल्यार जातलें अशें म्हणटा. ताका गोतूच एक्चुअली जाल्यार तशें म्हणनात. म्हूण तशें ही लँग्वेज आमी पुरा शिकता. ताजी मनशान पॉप्युलर जावचें पळोवका जनप्रियता म्हणटात. जनप्रिय म्हणटा न्ही, जनप्रिय नायक ही द लिडर ऑफ मासस. मास लोकांनी ताका लिडर केलें. जनप्रिय जावचें करता. आनी जनप्रियत म्हणटा पळय सर्वांकीन तें पावरफूल. तें एक बरत तुमकां जनप्रियता पॉप्युलॅरिटी आसा न्ही तें. आतां तें कशें तुमकां लोकां वयलें प्रेम आसलें तुमकां येता तें जनप्रियता. वगवग येना न्ही तें. आतां तुमी कितले पॉप्युलर जाले सांगा. नाही कसं जाल्यार पॉप्युलर जायना ती म्हणून वगवगी जायना न्ही तो. आतां चड लोक पॉप्युलर जाता ते चड लोक सांगल्यार क्वॉलिटीज आसता. वॉट मेक्स अ मॅन पॉप्युलर हीच क्वॉलिटीज न्ही. आतां उदाहरण तुमकां तागेर प्रेम आसता, अनुराग आसता गे वयरी, पळय की न्ही, सहानुभुती आसता गे वयरी. आनी एबोव ऑल तांगेलो आशिर्वाद तुमकां आसा. तशें तो पॉप्युलर जाता. समाजाचो आशिर्वाद जाय म्हाका, आवस बापूस जाय, गुरूल आशिर्वाद जाय, देवाल कृपा जाय म्हूण हांव केन्ना अशें केन्ना विचार करता. हें जर नासल्यार आज आमकां एक भिक्षा पाट घेवन पोवंक आशिल्लो म्हूण. म्हण आमकां परत गोत आसा. आमगेले ते ओल्डन डेज आसा पळय हांव म्हणटा रायट फ्रॉम 5 वर्सां म्हाका गोत आसा. म्हळ्यार आमचे मार्क्स जर घेतल्यार हें वैर येवच्याक खंयची एक शक्ती म्हळ्यार खंयचे म्हणून खंयची एक म्हणूं नाका. देवान हात धरला म्हणून तें कळटा. आतां न्ही सान धरून आसा म्हूण आदी देवान टेस्ट म्हळ्यार हें प्रत्येक लोकांच्या जिवनांत घडटा. हें कारण कसं की म्हळ्यार देवालो एक आशिर्वाद आसा आमकां. कोणाक वायट केलें ना हें व्हड असेट आमगेलें. वायट जावचें म्हूण कोणालें बगी चिंतन केलें ना आमी. आनी तो हेंच काडना तूं तागेलें तो कर्म भोगतना आमी कसलें मध्य वचचें. वायट केल्यार तो भोगता न्ही. आमी वायट जावं म्हळ्यार तें वायट जायना तें. आनी तो वायट कर्म केल्यार मात्र जाता. सो आमी प्रत्येक तुमचें एटिट्यूड डेवलप करता. वायट केलें तो खाता न्ही आमकां कसो जाता. आमगेल्या तोंडार येवं न्ही तें. जाल्यार कोपान एक तुमगे लागीं येता. सो जनप्रियता एक पॉवरफूल टूल आशिल्ले निमित्त तें तुमी प्राप्त करून घेवका. सो जशें साधन करून 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 तुमी पूर्णत्व पावका खंयच्या लेवलाक पूर्णत्व. आनीक आमी रॉ मटेरियल आसात हाजे कच्च्या वस्तू आसात आमकां. आतां सोल्युशन तुमीच दिवका हें कसं करता म्हणून. हें सोल्युशन तुमी दिवका कितले बेगीन तुमी तयार करता म्हणून. आतां तुमी एक सोल्युशन घेवन या फाल्यां नॅक्स्ट वीक कडेन. हें एक्सपेरिमेंट करा म्हणून तुमी सांगा. आमगेले पुरे एक्सपेरिमेंट फेल जाल्यात. हें परिपूर्णतेक परिपक्व म्हणटा न्ही मनशां त्या स्टेजाक पावता. आनी केन्ना ते परिपूर्णत स्टेजाक पावता न्ही तेन्ना ताका कर्मबंधन नासता. खंयचे प्रकार कर्म लागना. उदाहरण जर घेतल्यार कृष्ण परमात्मा परिपूर्ण ताका कसलें करता म्हूण ना. आनी अर्जुना म्हळें ताणें अर्जुना पळय म्हाका कसलें 3 लोकांक म्हाका कसलें करता म्हूण ना जाल्यार तें हांव करता आसा. कसलें करता म्हळ्यार अर्जुन युध्द करना म्हणटा. आतां अर्जुनालो जल्म कसो जाला की म्हळ्यार महाभारत युध्द करच्याक जल्म जाला तागेलो. आतां पूत जर म्हणटा हांव आपसो बापसो पळयना म्हणून तें करेक्ट न्हय. तूं पुत्र जावन कसो जल्म आयला की म्हळ्यार आवसो बापसो सेवक आयला तूं. एक बायल कोण की अशी एक बायल मनशेक कोणाक बायल जाता ती कसो आयला की म्हळ्यार तागेलें तें ऋणान बंधन घेतलें ताजे खातीर आयलें. तुमी जायना म्हूण सांगचें ना ताणें. आतां कृष्णान एक्चुअली कांय करता म्हूण ना म्हणलें जाल्यार तो म्हणटा फाल्यां लोक कसो म्हणटा की म्हळ्यार कृष्ण लोकांक मनुष्य म्हणून दिश्ट केला त्या अवतारान. मस्त लोकांक देव म्हणून वचना, देवता पुरुश म्हणून वचना. थोडे लोक वचता पावरफूल म्हणून देव म्हणून मस्त लोकांक वचना. आनी पूर्ण नारायण अवतार म्हूण ते कोणाक वचना. मस्त लोक वचना कोणाक मस्त लोक वचना. सो ताजे खातीर ताका तें कर्म लागना खंयचें कृष्णाक लागना.
आतां उदाहरण घेतलें म्हाका कसं करता म्हणून जाल्यार तें हांव करता करता म्हणून म्हाका केन्ना तें स्टेज प्राप्त जालें बट हांव मागीर बसना कित्याक हांव केलें म्हणून तुमी करताले. सपोजींग हांव सकाळीं लेट उठला तुमी लेट उठतात. सपोजींग हांव थंय वतना मागीर मातशें कोणी येना ओके न्ही. हांव करता म्हणून तुमी येता न्ही म्हण आनी कशें जाता. कृष्ण करता म्हणून पळय लोकांनी म्हण कृष्ण स्वता आयलो युध्द करच्याक कृष्ण स्वता आयलो जाल्यार अर्द हांव येता म्हणटा नाल्यार येना म्हणून बसून युध्दाक म्हण. आनी केन्ना अर्जून इतलो पलो गीतोपदेश जाले नंतर कृष्ण पळय ताका बाणान फोर्स येना. तो म्हळें परत तेच पळोवन नाका हें कांय नाका धर्मयुध्द आसा म्हण जाल्यार फोर्स येना. कृष्णाक कोप येता ताणें पयलें तें वचन दिलें हांव शस्त्र धरना ते शस्त्र इवन भिस्म दिलो तेन्ना ना 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 घेता म्हणटा कडलें मागीर तेन्ना ताका तुमकां तशें पळय विश्वरूप दर्शन कशें परत वचन एनीवे. सो जनप्रियता पॉप्युलर जावचो प्रयत्न करता. पॉप्युलरिटी म्हळ्यार नांवा खातीर न्हय पूर्णत्व प्राप्त करून घेवका. आनी कोण मनीस पूर्ण जाल्लो आसा ताका कर्तव्य लागना त्या पर्यंत परत करता. सत मनीस जर पलो पूर्ण जालो परिपक्व जालो ताका श्राद्ध हें परत करता म्हणून खंयचें कर्म करता म्हूण ना ताका. आतां उदाहरण आमकां खंयचें कर्म लागना करता म्हूण ना ताका पुराय जावन मेळना तेन्ना करचें कशें जाल्यार तें टिकोवन दवरता. आनी जाल्यार कशें एक लोकांक आदर्श म्हण हांव केन्ना म्हणटा तुमकां हांव मिनिमम थोडें दवरलें. कसं नासलें की हांगा थोडें म्हणलें थोडें रायटींग म्हणलें थोडें ग्रावंडाक गेलो तें केन्ना कॉम्प्रोमायज करना. एक वेळ कॉम्प्रोमायज केलें मागीर तिब्रती जाता आमगेलें. आज केलें ना म्हणटा थंय कसं लेखत एक दीस चुकता नेक्स्ट डे 2 days चुकता आनी 3 दीस चुकता मागीर तें हॅबीट जाता. सो ताजे खातीर तुमी नित्यास कसं नासता तें अवॉयड करचें ना आनी पूर्णत्व प्राप्त जावं पसून तें कर्म करता उरा तुमी. आतां कितलें वर्स लागतलें कितलें वर्स लागतलें पूर्णत्वाक. एनीवे तें अंत पडका म्हणना आमी तें इम्पॉर्टंट न्हय. तें पूर्णत्व प्राप्त जाले नंतर गुरू सांगता तुमकां तूं पूर्णत्व प्राप्त जालें आनी देर इज नो नीड ताका सांगता आवश्यकता ना सामको गुरुजीन परत तेंच म्हणलें सो पुराय जालें आतां आनी खंय वचका करका कसलें ना तर ते गुरू मुखांतर येवका नाजाल्यार देव तुमकां संज्ञा म्हळ्यार सुचन दिता की देर इज नो नीड म्हूण हें केलें पुरो म्हूण तुमगेलें परत बंद करात. आतां एक स्टेज अशी जाली की तेन्ना हवन आनी करना गुरू म्हळ्यार आनी करता नाका म्हणून केन्ना तूं केन्ना देवा पावलें आतां एक वेळ तुमकां मॅसेज दिलें की एक लेटर पयलें ओल्ड सिस्टमान पोस्ट लेटर घालता न्ही ताका पावलें ना आनी वापस बरयता पळय तुमी आनी एक लेटर बरयना तेजें एक वेळ प्राप्त जाले नंतर आनी तें कृती करता म्हूण ना. एक वेळ मॅसेज पावले नंतर आनी तुमी मॅसेज दिवका म्हूण ना ताका बिकॉज ही हॅज रिसिव्ड इट ही हॅज अंडरस्टूड इट. सो त्या प्रकार तुमी तुमगेलो बिहेवियर करता. साजी संतुश्ट मनशान त्या स्थितीन उरता. कितले लोक संतुश्ट आसात तोंड पळयलें एक्सप्रेशन तुमी पळय संतुश्ट कोणें ना आसा की ना कसं जाता बट फर्स्ट कंडिशनांत कशें म्हळ्यार तुमी संतुश्ट उरता तृप्त उरता ना म्हणून तुमी ओके न्हय उरता नाजाल्यार तुका बघी हांसता बस म्हण ताका म्हणटा तें हें सुख दूख आसा पळय आपल्यालें आपल्या लेगीत उरता खंय तो प्रदर्शीत जावं नये लोकांक कळना खंय डिप्रेस्ड आसा सो आमगेलें सुख दूख आमगे लागीं उरता तो प्रदर्शन करनाकाची. सो आतां संतुश्ट भाव उरप मागीर प्रसन्न चित्तान उरता. प्रॉब्लम ना म्हूण ना प्रत्येकाला प्रॉब्लम आसता. प्रॉब्लम मे बी ऑफ डिफरंट टायप फायनान्शियल की हेल्थ प्रॉब्लम आनी खंयचे वॉट एवर इट इज बट तें लोकांक कळना तुमगेलो प्रॉब्लम तुमकां आनी देवा मात्र गोत उरता. सो प्रसन्न चित्त. थर्ड म्हळ्यार आदर भावने विथ इंटिमसी. सो देवाला सेव करतना 3 रिक्वायरमेंट जावका खंयचे एक म्हळ्यार संतुश्ट भावनेन देवाला सेव करा. आतां देवाला येताना पळयलें तुमी कितले लोकांचो तोंड कशें आसा पळयलें कोणी संतुश्ट भावन पळयलें की तुमी देवाला वचून हांसता बसता आमी म्हणटा कसलो तोंड घेवन आयला तूं हांगा म्हूण देव जाल्यार आमकां तशें म्हणटा
कसं रडतायत पोतामुळे हसाच्यामुळे. प्रसन्न चित्त, संतुष्ट मन, आदर भावनेनं हे पुरा सेवंत जाऊ काम का. गुरु सेव करताना, देवाला सेव करताना these qualities, these fundamentals you have to develop. हे आमगेला पुरा वर का तुम पळया प्रसन्न बदन म्हणतात त्यांना. प्रसन्न चित्तान देवाला सेव करा, हसत सादर करा, रडत रडत करू नका. आम्ही रडतावरचा टेका कोळा. गणपती अनुभव येतात कडणे, पूजा करताना तळा उद्या येतात कडणे, लोनमध्ये बिचारा येतात. आणि कसं बिचारा जेवण येतं ॲक्च्युअली. गणपती दिस काम का, दुसरं कसं नाही दिस. साधी मनशाले मूळ स्वभाव म्हणतात चेंज आहे, त्यात प्रवृत्ती म्हणतात टेंडन्सी. नॉर्मली चेंज आहे ना म्हणतात, वृत्ती चेंज झालं तर की प्रवृत्ती चेंज आहे ना. तर सपोजिंग पहिले एक अनएज्युकेटेड असेल, यू गॉट द एज्युकेशन, खोड झालं, जॉब आयलं, चेंज आहे ना. देवस्थानात काम मिळणं पुजारी म्हणून चेंज आहे ना. चर्च चोरतात तो चांगला चोरला, भट म्हणून झाला त्यांच्यावर चोरता. पहिले द्वेष असेल, भट झालं तर की द्वेष करता, भट झालं तर की कोप येतात. म्हणून म्हणतात की भट म्हणून वृत्ती आयला, बट प्रवृत्ती पाहिजे चेंज झालं ना. पण मस्त लोकांना हे प्रॉब्लेम असा, डेसिग्नेशन चेंज जाता, व्यवसाय चेंज जाता, उद्योग चेंज जाता, बट बेसिक क्वालिटीज चेंज आहे ना. ताका म्हणतात की मनशाला मूल स्वभाव असतो चेंज आहे ना. सर्टन पर्सेंटेज कम्स विथ हिम. जन्मता कसं एक मूल असतं स्वभाव होऊन गेलं ते चेंज आहे ना. आणि मग दिसतं तुम्ही अवलोकन केलं की नाही, की नाही की तुम्ही केला तरी तुमगेला छान असून तर थोडं क्वालिटीज आणि का तुमगेला असं 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 नाही कंट म्हणून नोट करे तर लोकांना नोट कर म्हणजे हे पहिला लिमिटेशन्स, सेटबॅक्स म्हणताना ड्रॉबॅक्स यू हॅव टू ओव्हरकम. ह्या कसं नाही म्हणते म्हणाली. आम्ही ब्रॉडली 3 प्रकार क्लासिफाय करतो, सात्विक, राजसिक आणि तामसिक. म्हणजे तामसिक लोक कोण असायची सांगाल ते शक्ती स्थिर उरणं, आध्यात्मिक शक्ती असतो, दैविक शक्ती तामसिक लोकाला स्थिर उरणं. उदाहरण घेतलं आपलं रावण, रावणा स्थिर उरलं की ना. आणि परत असुर कोण कोण असा पडे पुला घ्या तुम्ही, देवाने शक्ती दिली सांगायला बोलील ना, त्यामुळे तामस येत ती शक्ती प्रॉपर यूज आहे ना सांगायला की. सो तामसिक स्वभाव खंय असा सांगायला ती शक्ती उरणा. सो ताजे खातीर आमकां हें साधन करून 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 अंतर्दृष्टी म्हणटाची इनर आय ते डेवलप करता. कसं जालें इनर आय. आतां आमी पळय बाह्य जें निरीक्षण करताची, भितर दोळ आसा पळय तो थर्ड आय म्हणटाची, ताजें निरीक्षण करचें आमी एका बेट अशें करता. जाता मुखार तुम्ही साधन करून करता वचाची त्यांचं पळता जाता. सो आजी आमी मनुष्य जल्माक मनुष्य आणि तो योनीत म्हणतात जन्म आहे. म्हणून मनशाला कर्तव्य कसं म्हणून मनुष्य म्हणून केन्ना जाला ताणें कसं करता खंय मनुष्य मनुष्य जोड करता खंय कोंडे म्हणटा न्ही. म्हणजे यू शूड बिकम एन इन्स्ट्रुमेंट टू युनायट द पीपल. लोकांक वट्ट करचे प्रयत्न करात तुम्ही, डिवायड करचे न्ही. आ डिवायडिंग लायन्स आर मेनी, युनायटिंग लायन इज वन. आ डिवायडिंग म्हणजे कास्ट आयलें, economic basis आयले, रिजनल फिलिंग आयले, और कलर फॉर एग्जाम्पल ब्लॅक अँड व्हाईट. अमेरिका परत तशें ब्लॅक अँड व्हाईट. सो डिवायडिंग लायन्स आर मेनी बट युनायटिंग लायन द ओनली वन. म्हणून तुम्ही कशें करता युनायट करचे पडल्या लोकांक, डिवायड करचे पडना नाका. सो मनुष्य जल्म केन्ना प्राप्त जाले तुमकां बेसीक ड्युटी कसं म्हणाली, ट्राय टू गेट टुगेदर, ट्राय टू गो टुगेदर विथ द पीपल, ट्राय टू इन्वॉल्व द पीपल. त्या दृष्टीने तुम्ही वर्क करता आणि सपरेशन करचे नाही. थोडे लोक तुमको तसं गेल गेल का डिवाइड करता. ऐकलं नाही तुम्ही तागेलें एकच काम करते म्हणाली घर बेचचे थंय एक फंड घालते आणि डिवाइड करते परत भ्रष्ट करते. सो यू शूड बिकम एन एजंट ऑफ युनिटी, नॉट डिसइंटिग्रेशन. सो डिसइंटिग्रेशन करता वच नाका तुम्ही. सो आधी आम्ही शास्त्र म्हणता मातृदेव पितृदेव गुरुदेव भव. एक अशें म्हणणें आसा एक्सेप्टेड, बापायकिंत गुरू ना खंय.
ಹುಡುಗರನ್ನ ಅನಿ ಅವಶ್ಯಕ್ಕಿಂತ ದೇವನಾಮ ತಾಯಿಗಿಂತ ದೇವರ ತಂದೆಗಿಂತ ಗುರುವಿಲ್ಲಮ್ಮ. We have to accept it. बापे कसं नाही असो थोडा शिकेल असता गेलो. See, with everyone there are two sides, good and bad. आम्ही कसं घेतो टेक गुड पार्ट, नेग्लेक्ट द बॅड पार्ट. तसे also she is in the position of a guru. Also we have no right to speak anything. देव म्हणतात also का when mother is your God, you cannot pass any comment. Don't pass any comment. दबावेल आम्ही कसं कमेंट करणार and we don't have that maybe. सो आवसुकीन थोडं गुरु ना देवना आणि बापसुकीन थोडं ह्या प्रिन्सिपलला तुम्ही वर्क करता तर समाजात कसं प्रॉब्लेम येणार. अध्यापुरा तुम्ही आईच कसं पण आचरण केलं पडेल. वेअर देर इज कॉन्फ्लिक्ट गरज आहे ना. देर इज नो क्लॅश. पुरा एक जाते पुरा एक समाज म्हणून अश्वत आहे. साधी पुरा मी देवाला आराधन करताची स्टार्टेड विथ पूर्णत्व प्राप्त करून काम आहे. पुरा लोक देवाला आराधन करतात बिकॉज ही इज परफेक्ट. देव म्हणतात परिपूर्ण असतं. वी आर नॉट परफेक्ट. सो बाय वर्शिपिंग हिम कोणाला वर्शिप करता तुम्ही? परिपूर्ण कोण असतं गेले वर्शिप कर. कोण करता? अपरिपूर्ण कोण असतं वर्शिप करता. आम्ही अपरिपूर्ण कोणाला वर्शिप करता? पूर्ण आशिल्ले. सो पूर्ण आशिल्लो हरी हे एक्सेप्टेड. हरी ईश्वर असं कोण असं दॅट परफेक्ट परिपूर्ण असायचे. कारण ते कसं दिला पडते मग परिपूर्ण काय परिपूर्ण असेल कसं दिलंय ते परिपूर्ण. कृष्ण परमात्माने भगवद्गीता उपदेश केला ते परिपूर्ण असते. तर भगवद्गीता बाजूला किती लोक तयार झाले, किती लोकांना ते गाईड टॉर्च लाईट म्हणतात. टॉर्च बॅरर भगवद्गीता टॉर्च बॅरर ते टॉर्च लाईट ते किती लोक प्रकाश पडला की द परफेक्ट मॅन गिव्स ओनली परफेक्ट थिंग्स. आणि इनपरफेक्ट होण्यास म्हणतात ते साधा गुरु लेवत नका म्हणून कशाने बेनिफिट नाही त्याला. आणि परफेक्ट कोण मास्टर असतं गुरु इंग्लिशात मास्टर म्हणतात मी प्रिसेप्टर म्हणतात ते ताका तुमकां बेस्ट मेळटा तांकां. सो परिपूर्ण कोण आसा ताणें दिवचें स्टील जाता तुमगेला की आतां आमगेलें हें कसं जालें आसता म्हळ्यार परिपूर्ण गुरून म्हाका दिल्यात तें स्टील तुमकां इट वील बी फॉर एवर विथ यू. एंड वॉट एवर ही गिव्स न्ही वॉट एवर ही बेस्टॉस न्ही दॅट वील बी 100% करेक्ट. 100% ताच्यान तुमकां इफेक्ट मेळटा परिणाम ताजेर जाता. सो परिपूर्ण तुम्ही प्रयत्न करा. परिपक्व असू नये. अपरिपूर्ण तुम्ही मार्क्स लागनाका. तुम्ही डोंट बी आफ्टर दॅट. परिपूर्ण तुम्ही प्राप्त करून घ्या. सो आजी म्हणटात ती इनर प्रेयर म्हण बाह्य प्रेयर जालें कळ्ळें. आंतरीक प्रेयर म्हणटा पळय ते वेगळें आसा. आता तुमगेलें इंटरनल प्रेयर की बाह्य भक्ती आसा न्ही इंटरनल की बाह्य की कॉम्बिनेशन. आणि तुमकां तसं नाही वॉट यू आर डुईंग इनर की आउटर. सो आउटर म्हळ्यार आउटर न्ही इनर म्हळ्यार इनर न्ही कळ्ळें. आनी कॉम्बिनेशन ब्लेंड ऑफ बोथ इनर एंड आउटर. जाल्यार कशी अवकाश मेळ्ळी तुमकां तें इनर कॉल आसा पळय तें देवाक पावता. हें देवाल आनी तुमकां रिलेशन इज ओनली इनर आउटर न्ही तें. आउटर दाखोवता हें पुरा आउटर दाखोवता का इनर कसं नासकी मिळाली कोणाचं कळना तें ओनली इट इज बिटवीन यू अँड गॉड. सो तुम्ही आता तें डेव्हलप करता तें मिळाली थ्रू इनर प्रेयर. इनर प्रेयर देवा पावता भजन म्हणून ते इनर जायना तें. आता भजन म्हणलं कितले लोकांना परत म्हण देव मेळ्ळा कोणाक मेळना. भजन करनाशिल्ले लोकांक मेळ्ळा. हांव खंय भजन केलें ना हांव खंय भजन केलें ना कळ्ळें. हांव खंय जप तप करता बशिल्लो ना जाल्यार मेळ्ळें की ना मेळ्ळें. कशें लायक म्हळ्याली हें भितर आसा पळय तें प्युअर उरता मनशालें. सो ताका यू गो विथ द प्युअर हार्ट द प्युअर हँड्स प्युअर मायंड टू द गॉड. अशुद्ध भाव अपवित्र भावना अपवित्र धन अपवित्र शरीर हे देवाला गेल्यार आमकां कसलें मेळना. सो हांगा क्वेश्चन इज प्युरिफिकेशन. सो तशें तें पूर्ण हाद्यान पूर्ण कोण आसा पूर्ण हाद्यार वचका पूर्ण सरेंडर पूर्ण त्याग पूर्ण सेवका. पौंड्रक म्हणून तुमी आयकलां आसतलें कृष्ण परमात्माला ते डिझायन करता.
शुक महर्षी परीक्षा द्या म्हणटाची बलराम नंदगोपक लायला आता रिटर्न वता आसा तेन्ना ताका कळश देशांतू पौंड्रक म्हणले एक राज्य आसा. आयकलें न्ही तुमी? पौंड्रक म्हणल्यार का मूर्ख राज आशिल्लो तो. मूर्ख आसला की म्हळ्यार आपुणूच कृष्ण वासुदेव म्हणटा आशिल्लो. तो नाही कोण द्वारकाधीश तो कृष्ण नाही, आपुणूच द्वारकाधीश आपुणूच. आनी कृष्णाला एक वेळ पेटलेत पकडलें. कृष्णा वचून सांग तूं रियल न्ही, हांवूच कृष्ण म्हूण. आनी लोक कशें करता आशिल्ले प्रजा लोक ते गांवचे हाका भिवून न्हू राजा प्लीज करता न्ही. आतां ते कळून कशें करताचे गुरुजी प्लीज करता व्हय म्हणटाचे तुका आतां तेका व्हय म्हणटा मागीर म्हणटाचे गुरूक मातशें ना हें सांगलें. इवन आतां बॉस आसा न्ही बॉस समटायम्स ऑफिसान पळयलें इवन इफ द बॉस इज रॉंग न्ही सबऑर्डिनेट्स व्हय व्हय म्हणटात बिकॉज दे आर अंडर ऑब्लिगेशन. ताका लागून अन्न खाता न्ही तांणी. तशें त्या परत प्रजा लोक कसं करता की म्हणाली तो मूर्ख राजा संतोष करता का ताका गोत्र आशिल्लें हाका स्तुती केल्यार तो खुश जाता म्हण. तुंच रियल वासुदेव म्हणटात तांकां, तुंच भगवंत, तुंच परत ती लोक रक्षण करतलो. आनी हाजे निमित्त खंय जालें की म्हणाली तो मूर्ख राजा आपुणूच अच्युत म्हण लेखलो. पयलें तो मूर्ख आशिल्लो आनी मूर्ख लोकाले केन्ना पंख मारले पळय ताका एक फिलींग जालें की हांवूच व्हय म्हणून लोक सुद्दां पीपल हॅव एक्सेप्टेड दॅट टायम गॉड कृष्ण म्हणून. आनी केन्ना आमी खेळटा पळय तें इवन व्हड लोक खेळटा न्ही अशें खेळटाना पळय कसं जाता की म्हणाली तो आपुणूच मूर्ख राज अच्युत म्हण घेवन म्हाका राज म्हण का तुमी परत लोकांक अच्युत म्हणटा ताका कृष्ण परमात्मा म्हणून लोकांक खेळटाना. आनी हो परत तुमी डिवोटीस म्हणून हागेलें नाटक तशें तो प्रिटेंड करता आशिल्लो तशें वेव्हार करता आशिल्लो. आनी पौंड्रकाल प्रजे ते खेळटाना ताका वासुदेव म्हणटा आशिल्लो. पण हे राजाक मूर्ख राजाक पौंड्रकाक हे वासुदेवा हे श्री कृष्ण परमात्मा आमकां रक्षण कर अशें पळय म्हणटा आशिल्लो. ते परत स्तुती करता आशिल्ले. एक्चुअली कृष्णा लील हाका गोतना ताका गोतना कृष्ण कोण म्हणून हांकां कळना न्ही का तो एक मनीस म्हूण लेखता त्यान. आतां कशें जाता मनीस म्हणल्या नंतर नाम दीस न्ही तुगेलें केन्ना हांव पावरफूल म्हूण देव म्हूण आसलें फिलींग येनाशिल्लें. कृष्णाक ताणें एक ऑर्डिनरी मनीस म्हूण अशें लेखला सो दॅरफॉर ही फेल्ट दॅट ही इज पावरफूल एंड इज इक्वली तो राजा हांव राजा न्ही म्हगेले गूण म्हगेले कृष्णा अशें एक ताका फिलींग येना. सो ताणें एक लेटर धाडलें तो कोणें पौंड्रकान कृष्णाक कसं जालें की म्हळ्यारी हांवूच अच्युत तूं न्हय म्हूण आनी तूं म्हाका कृष्ण म्हूण म्हाका सांगता अशें म्हूण ताका एक लेटर धाडटा. तो द्वारकाक आयला तागेलो संदेश घेवन आयलो कोण तो दूत आसा न्ही आनी कमलाक्ष आशिल्लो राज्यसभेंत कृष्ण परमात्मा बसला आनी ते व्हरून लेटर दिता महाराज कृष्णालो संदेश आयलो. कृष्णाक सांगता आसला कृष्णालो संदेश आयलो तुका एक संदेश घेवन आयलो मुगे वासुदेवाल म्हूण. आनी ते संदेश कशें आसा की म्हळ्यार वासुदेव म्हूण कोण आसलें हांव म्हूण कोण पौंड्रकान बरयलें. वासुदेव म्हूण कोण आसल्यार हांव एकलोच आनी हांव धर्म कार्याक अवतार घेवन आयलो. सर्वप्राणी लोकां रक्षण करच्याक आनी हे पळय धर्म संस्थापनेक हांव पळय अवतार घेवन आयला म्हूण. आनी तूं फटफटी वासुदेव म्हणून बंद करायचं न्ही यू आर नॉट वासुदेव. फटफटी तूं वासुदेव म्हणटा आसा तें नांव घालून घेवन बसला तूं आयच्यान बंद कर तें. आनी हे यदुवंशी मुर्खा तें कशें कशें बरयत पळय यदुवंशी मुर्खा तूं वगवगी शंखचक्र गदा हाताक घेवन आयला विष्णू म्हणून दाखोवच्याक. तो विष्णू न्हय विष्णूलो अवतार न्हय तो परत सोड आतां आनी म्हाका शरण येवका तुमी ताका शरण येवका कोणाक पौंड्रकाक म्हाका शरण येवका आनी हें तूं एग्री जायना जाल्यार हांवें सांगिल्लें म्हगेलें युध्द करका कोण कृष्ण म्हूण दाखयत जालें. हे संदेश कृष्ण आयला कोण आयलें फ्रॉम पौंड्रका टू श्री कृष्ण परमात्मा. हांव मंद मती पौंड्रकाक न्ही अकलमंद म्हणटाले अकलमंद. तें लेटर कृष्णान गट्टी वाजलें तो सभेंत उग्रसेन तो पळय आयकत जायते तांकां भारी हांस येता कळ्ळें कृष्ण कोण
आनी कोणें बसून हांव कृष्ण म्हणटा पण डुप्लिकेट कृष्ण म्हणटा तांकां पळय हांस येता गट्टे हांसता थंय आनी तेन्ना पळय हास्य बंद जाले नंतर कृष्ण ताका सांगता कोण ते दूत आयला पळय मॅसेंजर ताका सांगता तुका जाय जाल्यार वचून सांग म्हणलें तुका जाय जाल्यार वचून सांग कसं की म्हणाले हे मुर्खा मागीर चिन्न आसा पळय तुका प्रयोग करता तुका प्रयोग करता आनी तुका कोण स्तुती करता पळय कोणाला निमित्त थंय पळय कृष्ण म्हणटा आसा पळय तांगे सुद्दां प्रयोग करता म्हणून आनी मागीर शंकर चक्राचा पळय कसं आसा पळय ते हे मुडा हे मुर्खा ते परत तुमगेलें कॅर घेतले आनी कशें तूं आतां तूं म्हणटा पळय सगळ्या लोकांचें रक्षण करता म्हणून आनी हें पुरो आसा पळय तुगेलें मड पडले नंतर ते सुणें सर्व प्राणी तुगेलें खाताले ते म्हणून रक्षक ते कोण प्राणी म्हणून तूं रक्षण करता न्ही ते तुका रक्ष करतले म्हूण ताका एक मॅसेज धाडटा तुगेलें न्ही जल्म कसो म्हणल्यार एंड सुण्याक पास जातलें आनी तुगेलें शरीर मांस आसा पळय पुरा हे खातले कोण प्राणी पुरा खातले म्हणून सुखमर्स म्हणटा परीक्षित राजा भगवंताला तिरस्कार संदेश सो आजी तिरस्कार केला कोण कृष्ण परमात्मान पांडुरंगाक हे मॅसेज घेवन तो वता आनी ताका निवेदन करता आनी ताणें युद्धाक इन्विटेशन दिलें न्ही म्हणना जाल्यार युद्ध करता म्हूण सोच रथारूढ जाता कृष्ण परमात्मा ताका सैन्य घेवन पुरो भायर सरलो भगवान श्री कृष्ण आक्रमण विचार करता म्हूण पांडुरंगाक कळ्ळें युद्धा भायर सरनार म्हण तांगेलें तेंच लक्ष आसलें मागीर मॅसेज कशें जालें तो दूत आयला ताका कळ्ळें की हो युद्धाक रेडी जावन येता आसा म्हूण ताका पांडुरंग म्हण कृष्ण म्हणना म्हळ्यार अर्थ कसो युद्ध म्हूण तो सुद्दां भायर आयला लागींची काशीराज पांडुरंगालो एक मित्र आशिल्लो पांडुरंगालो मित्र काशीराज तो हाका रेडी जाता मित्राक सहाय्य करता न्ही फोटो येता हाची तेन्ना कृष्ण पांडुरंगाक पळयता आनी पांडुरंग शंकर चक्र गदा दाळ परिस्थितीन घेवन बसलो आपणें कृष्ण म्हणलें ताणें शंकर चक्र गदा चिन्ह हागेला पुरो आसा धारण केलें ताणें आनी वक्षस्थळ कृत्रिम कौस्तुभ म्हणे आर्टिफिशियल हागे ओरिजिनल कोणाले की कृष्णा ओरिजिनल हो कृत्रिम तें आर्टिफिशियल आसा पळय तें घेवन बसला कारण ते कौस्तुभ म्हणे आनी वनमाला पयर एक पाखंडी म्हणून शरीर पळयलें आसतलें तुमी असलेच एक बेस देव म्हणून न्हू प्लास्टिका माल घालून बसले हजार डुप्लिकेट कडे देव मनीस काय घालून बसना सो कौस्तुभ म्हणी वनमाला पितांबरधारी कृष्ण परमात्मा कसं केलं हांवें चेंज केलें पितांबरधारी रथात धडे करडलं ताका गरड चिन्ह गरड चिन्ह हागे रथा वयरी आनी मस्तका वयरी अति अमूल्य किरीट आनी मकर कुंडल म्हणटा हांवें सुद्दां मकर कुंडल परत घालून परत कृष्णालें शंकर चक्र गदा परत आसनाय पितांबरधारी आनी तागेलें बरें किरीट तें पुरो तें डुप्लिकेट आशिल्लें पांडुरंगाल पुरो आसा पळय तें पुरो डुप्लिकेट आशिल्लें आतां नाटकांत कोण एक्टींग करतात पळय कृष्णाल पार्ट घालून तशें पुरो पार्ट घाला आतां कृष्णाल पार्ट घाला नाटकाक आयला तागेलें वेशभूषण पळोवन कृष्णाक हांस येता आतां कृष्णाक थंय घेवन आयला तो वय की न्ही हांवें पयशे दिवन घेतले परत कृष्णा जन्मतला प्राप्त जाले म्हण आमकां कसन प्राप्त जाले जन्मतला जाल्यार तुमी घेवं कातात सो तशें जन्मतला हाडचे आमी आमगे लोटो प्लस तुमी पोसेशन कोण दिवचें तें वेगळें आतां पित्रार दिता म्हणटात म्हळ्यार बापय स्वअर्जीत तुमी करचें तें हें स्वअर्जीत आसता तो घेवन आयला कृष्णाक हांस येता तेन्ना शत्रू पुरा कृष्णा वयर त्रिशूल पुरा प्रयोग करता सूर करतात श्री कृष्ण सुद्दां ताका अस्त्रान पुरा प्रयोग करता परत ध्वंस करता आनी भगवंता सुदर्शन चक्रान पुरा तें पुरा नाश जावन वता भूतनाथ अशें भयंकर हाजन आडंबर दिसता आशिल्लें तें सो तें पळयल्यार एक विचित्र हें आनी कृष्णाल लिला मुखान थंय पुरा नाश जाल्लो आसा